माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीतच राजकीय राडा सुरू झालाय। भाजपकडून रणजित नाईक निंबाळकरांना यंदाही उमेदवारी जाहीर झाल्याने महायुतीतील नेत्यांमध्येच नाराजी पाहायला मिळते। तिकीट न मिळाल्याने मोहिते पाटलांनी खासदार निंबाळकर विरोधकांची मोट बांधली। धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटात जाण्याच्या चर्चांनाही जोर वाढलाय। नेमका या माढ्यात काय राडा होणार आहे, पाहूया एक रिपोर्ट। महायुतीमध्ये माढ्यातील तिढा चांगलाच बिकट होत चाललाय। ज्या मोहितेंच्या बळावर गेल्यावेळी भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर माढ्यातून जिंकून आले, त्याच मोहितेंना डावलून यंदा पुन्हा एकदा रणजितसिंहांनाच तिकीट मिळाल्यानं माळशिरसचे मोहिते आता नाराज आहे। विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यंदा भाजपकडून इच्छुक होते, मात्र तिकीट न मिळाल्यानं समर्थकांनी शरद पवारांच्या पक्षातून लढण्याचा आग्रह धरलाय। काल मोहितेंच्या घरी बैठक देखील झाली। या बैठकीनंतर मनधरणीसाठी आलेल्या गिरीश महाजनांना कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। तो रोष पाहून 2 दिवसांपूर्वीची महाजनांची भूमिका देखील मवाळ झाली आहे। नाही, मला असं कुठेही वाटत नाही की कोणी पक्षाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी जाईल, कारण रणजितसिंह मोहिते पाटील, विजयदादा आमचे ज्येष्ठ नेते आहेत, मोठे नेते आहेत। एक त्या भागातलं एक मोठं वर्चस्व त्यांचं आहे, एक मोठं वलय त्यांचं आहे आणि ते असा निर्णय कधीही करणार नाहीत। 2-4 दिवस थोडे राग त्यांचा राहील असेल, पण मला असं वाटतं की निश्चित ते सुद्धा जे उमेदवार आहेत रणजितसिंह त्यांचं त्या ठिकाणी काम करतील। मी विजयसिंह दादांना त्या ठिकाणी काल जाऊन भेटलो। त्यांच्याकडे खूप कार्यकर्त्यांचा आग्रह होता, गर्दी होती। हल्लीचे जे खासदार आहेत निंबाळकर, त्यांच्यामध्ये जरा तणाव आहे, ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून त्या तिकिटावरून त्यांचं थोडंसं म्हणणं वेगळं होतं आणि म्हणून त्यांचं जाणून घेण्यासाठी किंवा त्यांच्याशी बोलण्यासाठी मुद्दामून देवेंद्रजींनी मला या ठिकाणी पाठवलेलं होतं। काल त्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे। पुन्हा देवेंद्रजी त्यांच्याशी त्या बाबतीमध्ये बोलतील आणि मला वाटतं की सगळे प्रश्न सुटतील। सूत्रांच्या माहितीनुसार विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढण्याचा कल आहे, मात्र विजयसिंहांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील भाजप सोडू नये या मताचे आहेत। दुसरीकडे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर मात्र मोहिते पाटलांच्या बैठकीवर उपरोधिक टीका करतायत। गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मोहिते पाटलांनी 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निंबाळकरांना निवडून दिलं होतं। भाजपने आता ह्यावेळेस भैयासाहेबांना न तिकीट देता खूप मोठी चूक केलेली आहे। याचा परिणाम 3 लोकसभा मतदारसंघात दिसणार आहे। बारामती, सोलापूर आणि माढा याचे परिणाम त्यांना भोगावे लागणार आहे। पुढची दिशा म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील साहेबांना आम्ही खासदार केल्याशिवाय राहणार नाही। कार्यकर्त्या म्हणून त्यांनी शरद पवार साहेबांची तुतारी घावावी। तर ही वेळ आली माळशिरस तालुक्याला की जी जागा दाखवायला भैयासाहेबांना आव्हान करतो की आता माघार घेऊन तुतारीची साथ धरून सर्वसामान्य जनतेचा खासदार व्हावा ही नम्र विनंती। मोहिते पाटील हे आमच्या पक्षाचे नेते आहेत आणि त्यांचं वरिष्ठ पातळीवर त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा झाली। माझ्या येणाऱ्या भविष्यातील प्रचाराची रणनीती तयार करण्यासाठी आज बैठक झाली असावी। नाराजी, मनधरणीचे प्रयत्न आणि बैठकांचा सिलसिला कसा सुरू आहे ते पाहूया। काल माळशिरसमध्ये मोहिते पाटलांच्या घरी भाजपच्या उमेदवारीवरून नाराज झालेल्यांची बैठक झाली। धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवारांच्या पक्षाकडून लढण्याच्या घोषणा त्यांच्या समर्थकांनी दिल्या। या बैठकीनंतर मनधरणीसाठी भाजपच्या गिरीश महाजनांनी मोहितेंच्या घरी धाव घेतली। तिकडे मोहिते पाटलांच्या बैठकीनंतर शेकापचे जयंत पाटील शरद पवारांच्या भेटीसाठी मुंबईत आले। त्यानंतर दुपारी भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढ्यामध्ये मोहिते पाटलांना डावलून बैठकीचं आयोजन केलं। माढ्यात महायुतीमध्येच कशा प्रकारे धुसफूस सुरू आहे त्याचे हे 2 फोटो बघा। मोहितेंकडच्या बैठकीमध्ये विजयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, फलटणचे अजित पवार गटाचे रामराजे निंबाळकर, त्यांचे बंधू संजय निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, शेकापचे नेते जयंत पाटील, सांगोल्यातील गणपतराव देशमुखांचे नातू अनिकेत देशमुख, तर शिंदेंच्या शिवसेनेमधून राजीनामा दिलेले संजय कोकाटे हे उपस्थित होते। त्यानंतर भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दुसऱ्या एका बैठकीचा फोटो ट्विट केला, ज्यामध्ये स्वतः रणजितसिंह नाईक निंबाळकर, माणखटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे, अजितदादा गटाचे आमदार बबनदादा शिंदे, माढ्याचे आमदार संजय शिंदे यांच्यासह त्यांचे समर्थक उपस्थित होते।
तिकीट जाहीर होण्याआधीपासून रामराजे निंबाळकर यांच्यासह मोहितेंकडून देखील रणजितसिंह नाईक निंबाळकरांना विरोध होता. रणजितसिंह निंबाळकर उघड चॅलेंज तुम्हाला आज देऊन दाखवते की तुमच्यात अडवत असेल, जाणत असेल, हिंमत असेल तर मला अडवून दाखवा. मी तुम्हाला एकच शब्द देतो की संजय बाबांना मिळायची जीवाची परीक्षा मी करणार आहे आणि नाहीच मिळालं तर यालाही मिळवून देणार नाही. काय झालं तरी मिळवून देत नाही. त्याला कुठं जायचं आहे तिथं जा. मी पक्षाकडे मागणी करणार आहे. मी इच्छुक आहे. कार्यकर्त्यांची इच्छा आहे. कार्यकर्त्यांनी सुरुवात केली. आता ऐकण्याच्या बाहेर गेलेले आहेत कार्यकर्ते. कालच्या बैठकीमध्ये धैर्यशील पाटील किंवा मग शेकापचे अनिकेत देशमुख या दोघांच्या नावावर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. मात्र गिरीश महाजनांच्या मनधरणीनंतर मोहितेंची भूमिका काय असेल याची प्रतीक्षा आहे. या काल आम्ही माढामध्ये गेलो होतो. माढामध्ये शेतकरी कामगार पक्षाने आम्ही क्लेम केलेला आहे. अनिकेत देशमुख, डॉक्टर अनिकेत देशमुख यांची मागणी केलेली आहे आणि त्याबाबत त्यांना सगळं सविस्तर आमची मागणी सांगितलेली आहे आणि त्याबाबत चर्चा चालू आहे. गिरीश महाजन काल गेले होते. रात्री मी आलो, घरी पोहोचलो ते बघितलं गिरीश महाजन ते सगळ्या तडजोडी म्हणजे चांगल्या करतात आणि कुठे डिस्प्यूट झाला की ते मिटवण्याचा त्याचा हातखंडा आहे, ते करतील. त्या विषयावर आम्ही हातच घातला नाही. बैठका आणि भेटीगाठीचं सत्र इतरत्र देखील सुरूच आहे, तेही पाहूया. सोलापुरात आमदार राम सातपुते यांना लोकसभेच्या तयारीच्या सूचना दिल्याचं भाजपच्या सूत्रांनी सांगितलंय. दुसऱ्या दिवशी इच्छुक असलेले शरद बनसोडे यांनी देखील आपल्यालाही फडणवीसांनी फोन केल्याचं सांगत फडणवीसांची भेट घेतली आहे. त्याच्या काही वेळेतच इच्छुक असलेले अमर साबळे हे देखील फडणवीसांच्या निवासस्थानी पोहोचले. उदयनराजेंची उमेदवारी भाजपनं जाहीर न केल्यानं त्यांच्या समर्थकांनी साताऱ्याच्या विश्रामगृहावर भाजपला इशाराच दिलाय. दुसऱ्या दिवशी उदयनराजे यांनी देखील आपण संन्यास घेतलेला नाही असं वक्तव्य केलंय. त्यानंतर भाजपचे गिरीश महाजन हे सातारच्या जलमंदिर या उदयनराजेंच्या निवासस्थानी पोहोचले. छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या पद्धतीनं औरंगजेबानं तिसऱ्या ओळीत उभं केलं आणि त्यांचा अवमान केला, त्याच पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं पहिल्या 2 याद्या जाहीर केल्या, परंतु त्यांचं नाव जाहीर न करून खरं तर छत्रपती उदयनराजेंचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम जनतेचा अपमान केलेला आहे. फक्त म्हणतात की आम्ही मागतो, आम्ही करतो. काय करता तुम्ही? महाराजांच्या नावाखाली ते इतके वर्ष मतदान घेतात ते आणि आज त्याला तिकीट मागायची वेळ येते. ही निर्लज्जपणाचा कळस घातलेला आहे. तर कसं आमच्याकडे 3 पक्ष आहेत, त्याच्यामुळे थोडी वाटाघाटी चाललेली आहेत. पण निश्चित महाराजांबद्दल तर काय त्यांचं तिकीट मागण्याची गरजच नाही खरं म्हणजे. त्यांना पक्षाची गरज आहे, ती पक्षाची गरज आहे. नाकारण्याचा प्रश्नच नाही आहे कुठे. महाराजांचं तिकीट नाकारण्याचा विषयच नाही आहे. महाराजांना तिकीट मागण्याची गरज नाही खरं म्हणजे. तिथे आमची गरज आहे त्यांना तिकीट देणं. पण मला वाटतं की 3 पक्षामध्ये थोडी पश्चिम महाराष्ट्रात जास्त ताणाताणी सुरू झालेली आहे आणि त्यामुळे वाटाघाटीमध्ये थोडंसं आता चर्चा सुरू आहे. पण निश्चित महाराजांचं तिकीट निश्चित आहे, त्याबद्दल काही कोणाला सांगण्याची गरज नाही. संदीप शिंदेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, माळशिरस, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.